नमस्कार. आज आपण सांधेदुखीवरचा असा एक अस्सल गावठी उपाय पाहणार आहोत जो पिढ्यानपिढ्या चालत आलाय. 20-30 वर्षांची जुनाट सांधेदुखी, काळजी नसावी, नैसर्गिकरित्या आणि मुळापासून या वेदना बऱ्या करणं नक्कीच शक्य आहे. आजी आजोबांच्या बटव्यातला हा साधा नैसर्गिक लेप बघा. कोणत्याही रसायनांशिवाय हा लेप वेदना अक्षरशः बाहेर खेचून काढतो. या रामबाण उपायाचं खरं रहस्य दडलंय निसर्गाच्या फक्त 6 खास घटकांमध्ये. अगदी साधे पण प्रचंड प्रभावी. हळद, मोहरीचं तेल, लसूण आणि कापूर हे सगळे शक्तिशाली आणि नैसर्गिक घटक आपल्या घरात सहज मिळतात. यातली आंबे हळद खूपच खास आहे बरं का. रक्ताभिसरण सुधारून आतील गाठी रोखण्यासाठी ती उत्तम काम करते. मोहरीचं तेल हाडांना आतून छान ऊब देतं आणि तुरटी ती खोलवरच्या वेदना अगदी मुळापासून बाहेर खेचते. कृती अगदी सोपी आहे. लसूण, आलं, कापूर आणि तुरटी हे सगळे नैसर्गिक घटक आधी व्यवस्थित एकत्र करा. आता एका पारंपरिक लोखंडी कढईत थोडं मोहरीचं तेल घ्या. लोखंडाच्या भांड्यामुळे याचा शरीराला जास्त फायदा मिळतो. हे मिश्रण तेलात टाकून फक्त कोमट करायचंय, उकळायचं अजिबात नाही. यामुळे औषधी गुणधर्म अगदी सुरक्षित राहतात. लक्षात ठेवा, हा लेप जास्त गरम नसावा. तो कोमट असतानाच लावला तरच त्याचा प्रभाव खोलवर जातो. आता एका मऊ, जाड सुती कापसावर हा कोमट लेप छानपैकी पसरवून घ्या. पद्धत अगदी सोपी आहे. रात्री झोपताना हा कापूस दुखणाऱ्या सांध्यावर हळूवार बांधा आणि शांत झोपा. रात्रीत शरीर आपोआप बरं होऊ लागतं. पाठदुखी असेल तर कापसाचा वापर टाळा. हा उबदार लेप थेट पाठीवर लावून अर्धा तास पडून राहिल्याने मस्त आराम मिळतो. हा उपाय सलग 7 रात्री केल्यास जुनाट सांधेदुखी मुळापासून दूर होते. हा एकदम खात्रीशीर आणि पारंपरिक उपाय आहे. निसर्ग आपल्याला असे सोपे आणि प्रभावी उपाय देत असताना अनेक दशकांच्या वेदना विनाकारण का सहन करायच्या? नक्की करून बघा.